श्री रतन टाटा म्हणजे आदर्श नेतृत्व, उदात्त दृष्टिकोन आणि मानवतेची अमूल्य देणगी. त्यांच्या निधनाने संपूर्ण जगाला एक अपूरणीय हानी झाली आहे. रतन टाटा हे केवळ एक यशस्वी उद्योगपती नव्हते, तर ते एक मार्गदर्शक, आदर्श आणि अनेकांसाठी प्रेरणास्थान होते. त्यांच्या नेतृत्वाखाली टाटा समूहाने केवळ उद्योग जगतावरच नव्हे, तर संपूर्ण समाजावर अमिट छाप सोडली आहे. त्यांच्या दूरदृष्टीमुळे त्यांनी भारताला जागतिक स्तरावर उभे केले. टाटा समूहाचे अध्यक्ष म्हणून रतन टाटा यांनी अनेक क्षेत्रांमध्ये बदल घडवून आणले. त्यांचा दृष्टिकोन फक्त नफ्यावर केंद्रित नव्हता, तर तो माणुसकीवर आणि समाजाच्या भल्यासाठी होता. त्यांची तत्त्वे म्हणजे साधेपणा, सुस्पष्टता आणि प्रामाणिकता यांचे उत्तम उदाहरण होती. त्यांनी नॅनो कार प्रकल्प आणून सामान्य माणसांच्या स्वप्नांना पंख दिले आणि जॅग्वार लँड रोवर यांसारख्या मोठ्या आंतरराष्ट्रीय अधिग्रहणांद्वारा टाटा समूहाला जागतिक व्यासपीठावर नेले. त्यांच्या यशामागील खरी ताकद म्हणजे त्यांनी कधीही लोकहिताची कास सोडली नाही. रतन टाटा यांनी समाजातील दुर्बल घटकांसाठी शिक्षण, आरोग्य, विज्ञान, तंत्रज्ञान या क्षेत्रांमध्ये दिलेल्या योगदानामुळे समाजाचे नंदनवन फुलले. गरिबांसाठी घरबांधणी प्रकल्प, आरोग्य सेवा सुधारण्यासाठी विविध उपक्रम, ग्रामीण भागातील तरुणांसाठी शिक्षणाच्या संध्या निर्माण केल्या आणि एक सामाजिक कार्यकर्ते म्हणून ओळख निर्माण केली. रतन टाटा यांच्या व्यक्तिमत्वाचा गाभा म्हणजे त्यांचा साधेपणा आणि नम्रता. एवढ्या मोठ्या साम्राज्याचे प्रमुख असूनही त्यांनी कधीही अहंकार दाखवला नाही. ते नेहमीच आपल्या कर्मचाऱ्यांना कौटुंबिक सदस्य मानत. त्यांच्या साध्या राहणीमानामुळे त्यांनी प्रत्येकाच्या हृदयात एक विशेष स्थान निर्माण केले. ते आयुष्यातल्या चढउतारांना सकारात्मक दृष्टीने बघायचे आणि प्रत्येक समस्येला एक संधी मानून पुढे जायचे. रतन टाटा यांनी आपल्याला एक अतुलनीय वारसा दिला आहे. त्यांच्या दूरदृष्टी आणि नेतृत्वामुळे आज भारत जागतिक व्यवसाय क्षेत्रात एक सशक्त ओळख निर्माण करू शकला आहे. त्यांनी आपल्या आयुष्यातून दिलेले संदेश अगदी स्पष्ट आहे. उद्योगाच्या माध्यमातून समाजाचे कल्याण करता येते आणि मोठ्या स्वप्नांच्या पाठपुराव्यातून जगात परिवर्तन घडवता येते. त्यांची प्रत्येक कृती, प्रत्येक निर्णय हे याच तत्वांवर आधारित होते. श्री रतन टाटा यांच्या निधनाने एक युग संपला आहे, परंतु त्यांची शिकवण आणि त्यांचे कर्तृत्व आपल्याला नेहमीच प्रेरित करत राहील. त्यांनी दाखवलेल्या मार्गावर चालत त्यांची शिकवण पिढ्यानपिढ्या पुढे नेणे हीच खरी त्यांना श्रद्धांजली ठरेल. त्यांची नम्रता, दूरदृष्टी आणि माणुसकी यांची आठवण ठेवत आपण त्यांच्या आदर्शांचे पालन करण्याचा प्रयत्न करू. आज आपण त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करत आहोत. त्यांची शिकवण आणि आदर्श आपल्याला नेहमी प्रेरणा देतील. त्यांच्या आत्म्यास शांती लाभो हीच देवाचरणी प्रार्थना.